You are watching Goa TV 24. आज आम्ही ॲक्च्युली खरं म्हणजे परीक्षण केलंय की आम्ही सुरुवातीपासून आता हेसरपर्यंत येयले मधोमध 2 ते 3 कडे कंप्लीट भेगा पडलेले आहेत एकदम जॉइंटाक आणि हे बरे साधारण 3 ते 4 इंचाचो डिफरन्स असा आणि ह्याच्यावरून इतले सिद्ध जाता की येणाऱ्या ह्या पावसात ही भिंत कोसळतली म्हणजे कोसळतलीच आणि ती सुद्धा एकदम नाहक बळी कोणतरी ठरलो जातलो। खरं म्हणजे हे कॉन्ट्रॅक्टराचे कार्य असा हे कॉन्ट्रॅक्टर किती कार्य केलं आणि किती त्याच्यात कोणी लक्ष घातला हो प्रश्नचिन्ह तयार झालेला असा। खरं म्हणजे एक तर निकृष्ट दर्जाचे काम केलेले असा हे सिद्धच असता। ही माती काढली पण हे बरेचसे मातीचे भाग कोसळते आता इतरली जी माती असा ही सुद्धा मातीसाठी किती तरी प्रोटेक्शन करूंक जाय असली धाकटी भिंत घालूंक तरी जाय असली आणि ती सुद्धा घालूंक ना। सो हे सगळे काम अर्धकूट दवरलेले असतात आणि ह्याच्यासाठी खरं म्हणजे आमदाराक हांव जबाबदार धरता कित्याक आमदारचे लक्ष नाही सिद्ध झाले हे जर आमदारचे लक्ष असतं तर हे असे घडचे नसलेले। नमस्कार। राज्यात जोरदार पाऊस सुरू असा आणि एज युजुअल सरकार अजून निद्रस्थ अवस्थेन असा। सरकाराची यंत्रणा जी असा ही कमकुवत असा आणि वारंवार हेचे प्रदर्शन आमकां दिसून येता। हो व्हिडिओ काढपाचे कारण म्हणजे आम्ही जाणा आसतले की गेल्या वर्सा परसकड्याने मालप्या ह्याच्या वयल्या भागाचेर जी दरड कोसळलेली आणि कितकेशेच महिने महामार्ग बंद असलो। मुख्यमंत्र्यांनी सांगले की ताजे तातडीन काम सुरू जातले आणि हो महामार्ग ओपन जातलो म्हणून आणि तांच्यानी तसे केले। पण आता येद्या व्हडल्या मुसळधार पावसाच्या अनुषंगान परतून ती दरड कोसळपाची शक्यता ही 100% असा आणि हाज्या वयल्यान कळटा की जे काम त्यांच्यानी केले MBRन हे परतून निष्कृष्ट दर्जाचे असा। कांयच करूंक ना थंयसर बेश्टी माती थापल्या आणि बेश्टी लेवलिंग केल्या। आता येद्या व्हडल्या पावसाचे उदक असा ह्या उदकाकूय वाटेचे प्रोविजन करूंक ना सो ते सगळे सकयल येतले आणि उदका बरोबर परतून ही माती जी थापून दवरल्या थंयसर ती सगळी रस्त्यार येवन परतून ब्लॉक जातलो। पण म्हाका कळकळीची विनंती करपाची मुख्यमंत्र्याक आणि गोवा सरकाराक की कॅज्युअलिटी जावच्या पडली इन्सिडंट जावच्या पडली किंवा दरड कोसळच्या पयली हाजी निरीक्षण करचे आणि हो महामार्ग हो बंद करचो कारण हो धोकादायक असा कोणाचो जीव घेऊ शकता आणि हाजे जर अशें जाले जाल्यार हाजो पूर्ण जबाबदार तो MBR आसतलो PWD चीफ इंजिनियर आसतलो पेडण्याचो कलेक्टर आसतलो कारण कलेक्टराची तितकीच जबाबदारी असा ताणे ते रिपोर्ट जे इन्स्पेक्शन करून रिपोर्ट धाडचे असता आणि मुख्यमंत्री आसतलो। सदांच मुख्यमंत्री सांगता की भिवपाची गरज ना म्हणून पण आता भिवपाची गरज असा कारण ती दरड जर कोसळ्ळी आणि त्या वेळाचेर जर कोण तरी गाडी घेऊन वता असताना त्या हेतून जर सापडलो जाल्यार ताजो जीव वचपाची शक्यता ही 100% असा। गेल्या वर्सा आम्ही पळयली की कशा रितीन एक 4 व्हीलर आणि त्या 4 व्हीलरान बसपी सगळे मनीस असले कशा रितीन दैव चमत्कार जावन तांचो जीव वाचलो गेलो। पण प्रत्येक फावटी अशें जावचें ना कारण निसर्ग ह्यो निसर्गाशी खेळपाचे ना असे वारंवार निसर्ग सांगता आणि गोवा राज्य सरकार परतून निसर्गाशी खेळपाचो प्रयत्न करता। सो म्हाका परतून एकदा विनंती करपाची सरकाराक की हो महामार्ग जो असा याचे निरीक्षण करून तातडीने हो बंद करचो कारण पुन्हा एकदा दोनही सायडीतले दरड कोसळून महामार्ग बंद जातलो।